नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 3 भाग विक्री या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा। यापूर्वी आपण इयत्ता 11वी व इयत्ता 12वीचे अनेक विषयांचे अनेक व्हिडिओ अभ्यासलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तसेच तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट देखील चेक करा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1चा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तर त्यातील पहिला अ हा उपप्रश्न पहा। खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। यामध्ये आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत। तर यातील पहिले विधान पहा। डॅश डॅश म्हणजे समहक्क व अग्रहक्क भागांच्या विक्रीतून उभारलेले भांडवल होय। याचे पर्याय पहा। अ आहे भाग भांडवल, ब पर्याय कर्जाऊ भांडवल, तर क पर्याय आहे राखीव निधी। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1चे योग्य उत्तर येणार आहे भाग भांडवल म्हणजे समहक्क व अग्रहक्क भागांच्या विक्रीतून उभारलेले भांडवल होय। दुसरे विधान पहा। डॅश डॅश भांडवल म्हणजे कंपनी भागांची विक्री करून उभारू शकणारे जास्तीत जास्त भांडवल होय। याचे पर्याय आहेत अ विक्रीस काढलेले, ब आहे अधिकृत, तर शेवटचा क पर्याय आहे वसूल किंवा भरणा झालेले। तर या दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अधिकृत भांडवल म्हणजे कंपनी भागांची विक्री करून उभारू शकणारे जास्तीत जास्त भांडवल होय। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायामध्ये प्रश्नांची संख्या जास्त असल्याकारणाने यापुढील प्रश्नांचे आपण पर्याय न अभ्यासता डायरेक्ट उत्तर अभ्यासणार आहोत। तर पुढील तिसरे विधान पहा। डॅश डॅश म्हणजे जनतेला केलेली भागांची विक्री होय। तर या तिसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे सार्वजनिक भाग विक्री। चौथे विधान पहा। लिलावात केलेल्या किमतीवर आधारित असलेली भाग विक्री किंमत म्हणजे डॅश डॅश पद्धत होय। तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बुक बिल्डिंग। पाचवे विधान पहा। कंपनी पहिल्या वेळेस जनतेला डॅश डॅश करून भागांची विक्री करते। तर या पाचव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कंपनी पहिल्या वेळेस जनतेला प्राथमिक भाग विक्री करून भागांची विक्री करते। सहावे विधान पहा। विद्यमान समहक्क भागधारकांना डॅश डॅश भाग दिले जातात। तर या सहाव्या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना हक्क भाग दिले जातात। सातवे विधान पहा। डॅश डॅश बोनस भाग विनामूल्य दिले जातात। तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जातात। पुढील 8वे विधान आहे कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांना, संचालकांना आणि अधिकाऱ्यांना डॅश डॅश दिले जातात। त्या 8व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांना, संचालकांना आणि अधिकाऱ्यांना ESOS दिले जातात। 9वे विधान पहा। डॅश डॅश द्वारा कंपनी तिच्या प्रतिभूतींची विक्री 200 पर्यंत व्यक्तींच्या समूहाला करते। या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे खासगीरित्या भाग विक्रीद्वारा कंपनी तिच्या प्रतिभूतींची विक्री 200 पर्यंत व्यक्तींच्या समूहाला करते। 10वे विधान पहा। भाग वाटपाचा अधिकार डॅश डॅशला असतो। तर याचे योग्य उत्तर येणार आहे भाग वाटपाचा अधिकार संचालक मंडळाला असतो। 11वे विधान पहा। कंपनीकडून भागांचे वाटप केलेल्या भाग अर्जदारांना डॅश डॅश पत्र पाठवले जाते। तर या 11व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कंपनीकडून भागांचे वाटप केलेल्या भाग अर्जदारांना भाग वाटप पत्र पाठवले जाते। 12वे विधान पहा। डॅश डॅश हा भागांच्या मालकीचा पुरावा आहे। याचे योग्य उत्तर येणार आहे भाग प्रमाणपत्र हा भागांच्या मालकीचा पुरावा आहे। 13वे विधान पहा। 2 भाग हप्ता मागणीतील अंतर डॅश डॅशपेक्षा कमी असू नये। या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे 2 भाग हप्ता मागणीतील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी असू नये। 14वे विधान। भाग हप्ता मागणी रक्कम न आल्यास कंपनी भाग डॅश डॅश करू शकते। तर याचे योग्य उत्तर येणार आहे भाग हप्ता मागणी रक्कम न आल्यास कंपनी भाग जप्त करू शकते। पुढील 15वे विधान पहा। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वेच्छेने भाग जाणे किंवा देणे म्हणजे भाग डॅश डॅश होय। तर याचे योग्य उत्तर येणार आहे पहा। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वेच्छेने भाग जाणे किंवा देणे म्हणजे भाग हस्तांतर होय। 16वे विधान पहा। कायद्यातील तरतुदीनुसारच्या कृतीमुळे भाग डॅश डॅश होते। याचे योग्य उत्तर येणार आहे कायद्यातील तरतुदीनुसारच्या कृतीमुळे भाग वारस नोंद किंवा संक्रमण होते। तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 मधील अ या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। पुढील ब हा उपप्रश्न पहा। जोड्या जुळवा। तर या प्रश्नामध्ये आपल्याला
एकूण 2 प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये पहिला गट आत्ता अभ्यासू आपण. यामध्ये पहा तुम्ही गट अ व गट ब असे 2 गट दिलेले आहेत. गट अ मध्ये एकूण अ, ब, क, ड, ई असे 5 प्रश्न आहेत. तर त्या प्रश्न किंवा विधान वाक्य आहे त्या वाक्याशी संबंधित आपल्याला उत्तर गट ब मधील शोधून लिहायचे आहे. चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम गट अ मधील अ आहे सभासदाचा मृत्यू. तर त्याच्याशी संबंधित गट ब मधील योग्य उत्तर येणार आहे भागांचे संक्रमण. ब आहे सभासदाने स्वेच्छेने कंपनीला भाग परत करणे. तर याच्याशी संबंधित गट ब मधील योग्य उत्तर येणार आहे भागांचे समर्पण. क आहे माहितीपत्रकात नमूद केलेली भागांची किंमत. यासाठी योग्य उत्तर येणार आहे स्थिर किंमत भाग विक्री पद्धत. ड आहे ESPS याच्याशी संबंधित येणार आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना देणे. ई आहे दिलगिरी पत्र. तर याच्याशी संबंधित योग्य उत्तर येणार आहे भाग वाटप न करणे. तर अशा प्रकारे आपण गट अ मधील अ, ब, क, ड, ई यांचे सविस्तरपणे उत्तर अभ्यासलेले आहे. ब या उपप्रश्नातील दुसरा प्रश्न पहा इथे दिलेला आहे. यामध्ये देखील तुम्हाला जसा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे ब1 तसंच ब2 सोडवायचा आहे. यामध्ये देखील तुम्हाला गट अ व गट ब असे 2 गट दिलेले आहेत. तर गट अ मध्ये एकूण 5 पर्याय आहेत पहा अ, ब, क, ड, ई. तर याच्याशी संबंधित उत्तर आपल्याला गट ब मधून लिहायचे आहे. 17चे उत्तर पाहू. गट अ मधील अ आहे विक्रीस काढलेले भांडवल. तर याच्याशी संबंधित गट ब मधील उत्तर येणार आहे जनतेला भाग विक्रीसाठी काढणे. ब पहा FPO. याचे योग्य उत्तर येणार आहे IPO नंतर कोणतीही विक्री. क आहे बोनस भाग. याच्यासाठी योग्य उत्तर येणार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य भाग विक्री. ड आहे भागवाटपानंतर 2 महिन्यात देणे. तर याचे योग्य उत्तर येणार आहे भाग प्रमाणपत्र. तर शेवटचा ई हा पर्याय आहे भागांची जप्ती. तर याच्याशी संबंधित उत्तर येणार आहे भाग हप्ता मागणी रक्कम न येणे. तर अशा प्रकारे आपण ब1 व ब2 या दोन्ही उपप्रश्नांचा आपण ब या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील क हा उपप्रश्न पहा. खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. तर हा क प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर यामधील पहिले विधान पाहू. समहक्क आणि अग्रहक्क भागांची विक्री करून उभारलेले किंवा जमा केलेले भांडवल. तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिले विधान दिलेले आहे. त्यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे भाग भांडवल. दुसरे विधान पहा. विक्रीस काढलेल्या भांडवलापैकी गुंतवणूकदारांनी घेतलेला किंवा खपलेला भांडवलाचा भाग. तर यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे खपलेले भांडवल. तिसरे विधान पहा. फक्त कंपनी बंद करण्याच्या वेळी गोळा केले जाणारे भांडवल. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे राखीव भांडवल. चौथे विधान पहा. बुक बिल्डिंग पद्धतीतील सर्वाधिक बोली किंमत. तर यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे कमाल मर्यादा किंमत किंवा कॅप प्राइस. पाचवे विधान पहा. कंपनीने पहिल्या वेळेस जनतेला केलेली भागांची विक्री. यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे प्राथमिक भाग विक्री. याचाच अर्थ IPO. सहावे विधान पहा. IPO नंतर केलेली भागांची विक्री. तर यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे पुढील भाग विक्री किंवा FPO. सातवे विधान आहे. नवीन भाग विक्रीच्या वेळी कंपनीने विद्यमान समहक्क भागधारकांना भाग खरेदीसाठी पूर्वप्रभावाने प्रथम दिलेला हक्क. तर यासाठी योग्य शब्द येणार आहे हक्क भाग. आठवे विधान पहा. याला नफ्याचे भांडवलीकरण देखील म्हटले जाते. तर यासाठी शब्दसमूह येणार आहे बोनस भाग. नववे विधान आहे भाग अर्जदारांना भागांचा विनियोग करणे. त्या नव्या विधानासाठी शब्दसमूह येणार आहे भागांचे वाटप. पुढील 10वे विधान आहे भागांना जास्त मागणी आल्यास भाग वाटपाबाबतचा विचार करण्यासाठी नियुक्ती केली जाणारी समिती. तर यासाठी शब्दसमूह येणार आहे भाग वाटप समिती. पुढील 11वे विधान पहा. माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 30 दिवसात भाग मागणी अर्जदारांकडून गोळा केली जाणारी किमान रक्कम. तर या 11व्या विधानासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे किमान भांडवल किंवा अभिधान रक्कम. पुढील 12वे विधान पहा. कंपनीच्या भागांच्या मालकी हक्काचा प्रथम दर्शनी पुरावा दर्शवणारा दस्तऐवज. तर यासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे भाग प्रमाणपत्र. 13वे विधान पहा. भागधारकाने भागांवरील हप्त्याची देय रक्कम न भरल्यास कंपनीकडून केली जाणारी दंडात्मक कारवाई. तर या 13व्या विधानासाठी योग्य उत्तर येणार आहे भागांची जप्ती.
पुढील 14वे विधान पहा. भागांचे हस्तांतरण हस्तांतरकाकडून ज्या व्यक्तीकडे केले जाते ती व्यक्ती. तर या 14व्या विधानाचे योग्य उत्तर आहे हस्तांतरिती. 15वे विधान पहा. कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतरण. तर या 15व्या विधानासाठी योग्य शब्दसमूह येणार आहे भागांचे संक्रमण. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक क या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील ड हा उपप्रश्न पहा. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. यातील पहिले विधान पहा. फक्त पूर्ण रक्कम भरलेल्या भागांची जप्ती होऊ शकते. तर या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे चूक. दुसरे विधान पहा. भागांचे हस्तांतर करणाऱ्या सभासदास हस्तांतरक म्हणतात. याचे उत्तर आहे बरोबर. तिसरे विधान पहा. अंशतः किंवा पूर्ण रक्कम भरलेल्या भागासाठी भाग प्रमाणपत्र दिले जाते. याचे उत्तर आहे बरोबर. चौथे विधान आहे. भाग अर्ज शुल्क मिळाल्यानंतर 1 महिन्यात भागांचे वाटप केलेच पाहिजे. याचे उत्तर आहे चूक. पाचवे विधान पहा. स्वेट समहक्क भाग हे कंपनीच्या संचालकांना किंवा कर्मचाऱ्यांना दिले जातात. याचे उत्तर येणार आहे बरोबर. 6वे विधान आहे. समहक्क भागधारकांना बोनस भाग हे मूळ किमतीपेक्षा कसर देऊन दिले जातात. याचे उत्तर आहे चूक. 7वे विधान पहा. फ्लोअर किंमत ही बुक बिल्डिंग पद्धतीतील कमाल बोली किंमत असते. याचे उत्तर आहे चूक. 8वे विधान पहा. भागधारकाकडून भागावरील रक्कम न भरली गेल्यास त्यास भागावरील देय हप्ते मागणी म्हणतात. याचे उत्तर आहे बरोबर. 9वे विधान पहा. जनतेला विक्री न केलेल्या भांडवलास खपलेले भांडवल म्हणतात. याचे उत्तर आहे चूक. तर शेवटचे 10वे विधान आहे. कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो. याचे उत्तर येणार आहे बरोबर. तर परीक्षेत तुम्हाला फक्त बरोबर की चूक ते लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला कारण लिहिण्याची आवश्यकता नाही. पुढील ई हा उपप्रश्न पहा. गटात न बसणारा शब्द शोधा. तर यातील पहिला गट पहा. अधिकृत भांडवल, समहक्क भाग भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, भरणा झालेले भांडवल. तर अशा प्रकारे आपल्याला हे 4 शब्द दिलेले आहेत पहिल्या गटामध्ये. तर यातील गटात न बसणारा शब्द येणार आहे समहक्क भाग भांडवल. दुसरा गट आहे ESOS, ESPS, हक्क भाग, स्वेट समहक्क भाग. तर या दुसऱ्या गटात न बसणारा शब्द येणार आहे हक्क भाग. तिसरा गट पहा. फ्लोअर प्राईज, कॅप प्राईज, कट ऑफ प्राईज, दर्शनी किंमत. तर या तिसऱ्या गटात न बसणारा शब्द येणार आहे पहा दर्शनी किंमत. चौथा गट आहे बोनस भाग, हक्क भाग, ESOS. तर या चौथ्या गटात न बसणारा शब्द येणार आहे ESOS. तर शेवटचा 5वा गट आहे भाग वाटप, भाग जप्ती, भाग समर्पण. तर या 5व्या गटात न बसणारा शब्द येणार आहे भाग वाटप. पुढील फ हा उपप्रश्न पहा. खालील विधाने पूर्ण करा. तर या प्रश्नामध्ये पहा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात, परंतु फ या उपप्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले नसतात कंसामध्ये. त्यामुळे यातील पहिले विधान पहा. समहक्क भाग आणि डॅश डॅश भाग मिळून बनलेल्या भांडवलास भाग भांडवल म्हणतात. तर हे पहिले विधान आहे. तर या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य उत्तर येणार आहे पहा. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग मिळून बनलेल्या भांडवलास भाग भांडवल म्हणतात. रिकाम्या जागी योग्य उत्तर येणार आहे अग्रहक्क. दुसरे विधान पहा. राखीव भांडवल हा डॅश डॅशचा भाग आहे. तर दुसऱ्या विधानाच्या रिकाम्या जागी योग्य उत्तर येणार आहे पहा. राखीव भांडवल हा न मागवलेले भांडवलाचा भाग आहे. तिसरे विधान आहे. सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा सभासदाचे मानसिक संतुलन बिघडणे इत्यादींमुळे होणाऱ्या भाग हस्तांतरास डॅश डॅश म्हणतात. हे तिसरे विधान आहे. याचे योग्य उत्तर पहा. सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा सभासदाचे मानसिक संतुलन बिघडणे इत्यादीमुळे होणाऱ्या भाग हस्तांतरास भागांचे संक्रमण म्हणतात. रिकाम्या जागी भागांचे संक्रमण हे योग्य उत्तर येणार आहे. चौथे विधान पहा. भाग हस्तांतरामध्ये हस्तांतरक आणि डॅश डॅश हे 2 पक्ष गुंतलेले असतात. याचे उत्तर आहे भाग हस्तांतरामध्ये हस्तांतरक आणि हस्तांतरिती हे 2 पक्ष गुंतलेले आहेत. रिकाम्या जागी हस्तांतरिती हे योग्य उत्तर येणार आहे. 5वे विधान पहा. भागावरील हप्ता मागणीची रक्कम देण्याच्या असमर्थतेमुळे जेव्हा भागधारक स्वेच्छेने आपले भाग कंपनीला परत करतात तेव्हा त्यास डॅश डॅश म्हणतात. तर हे 5वे विधान आहे. याचे उत्तर पहा.
भागावरील हप्ता मागणीची रक्कम देण्याच्या असमर्थतेमुळे जेव्हा भागधारक स्वेच्छेने आपले भाग कंपनीला परत करतात तेव्हा त्यास भागाचे समर्पण म्हणतात. रिकाम्या जागी भागांचे समर्पण हे योग्य उत्तर येणार आहे. 6वे विधान आहे, कंपनी फक्त डॅश डॅश भागांची जप्ती करू शकते. याचे उत्तर आहे, कंपनी फक्त अंशतः भरणा केलेल्या समहक्क भागांची जप्ती करू शकते. रिकाम्या जागी योग्य उत्तर येणार आहे, अंशतः भरणा केलेल्या समहक्क भागांची. पुढील 7वे विधान पहा. मूळ भाग प्रमाणपत्र फाटले किंवा खराब झाले असल्यास कंपनी भागधारकास डॅश डॅश देऊ शकते. तर या 7व्या ठिकाणी 7व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा, भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत. 8वे विधान आहे, भागांचे हस्तांतर हस्तांतरीच्या नावाने करताना कंपनीला नवीन भाग प्रमाणपत्र डॅश डॅश कालावधीत द्यावे लागते. तर या 8व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा, हस्तांतर दस्तऐवजाची पावती मिळाल्यावर 1 महिन्याच्या. हे 8व्याचे उत्तर येणार आहे. 9वे विधान आहे, भाग अर्जदाराला भाग वाटप केल्याचे पत्राने कळवले जाते त्यास डॅश डॅश म्हणतात. तर याचे उत्तर आहे पहा, भाग अर्जदाराला भाग वाटप केल्याचे पत्राने कळवले जाते त्यास भाग वाटप पत्र म्हणतात. 10वे विधान आहे, मागणी केलेल्या भागांच्या संख्येपेक्षा जास्त भाग मागणी अर्ज आल्यास त्यास डॅश डॅश म्हणतात. तर या 10व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा, मागणी केलेल्या भागांच्या संख्येपेक्षा जास्त भाग मागणी अर्ज आल्यास त्यास भागांना जास्त मागणी असे म्हणतात. 11वे विधान पहा, बुक बिल्डिंग पद्धतीत गुंतवणूकदारांकडून ज्या अंतिम किमतीला भागांची मागणी केली जाते त्यास डॅश डॅश भाग म्हणतात. तर 11व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा, विक्री किंमत किंवा कट ऑफ प्राईज. 12वे विधान आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य भाग दिले जातात त्यास डॅश डॅश म्हणतात. तर या 12व्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा, विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य भाग दिले जातात त्यास बोनस भाग असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण ह्या 12 विधानांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील ग हा उपप्रश्न आहे, कंसातील अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला पहा, एक ब्रॅकेट दिलेला आहे, गट अ व गट ब असे 2 गट दिलेले आहेत, त्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कंस दिला आहे, त्यामधील पर्याय आपल्याला या रिकाम्या जागी लिहायचे आहेत. सर्वात आधी आपण कंसातील पर्याय पाहू. तर यातील पर्याय आहेत पहा, प्रथम भाग विक्री, जनतेला भाग देणे, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग देणे, विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग देणे. तर शेवटचा पर्याय आहे भागांचे संक्रमण. तर अशा प्रकारे आपल्याला हे पर्याय या ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. तर या ठिकाणी गट अ व गट ब आहे. गट अ मधील अ आहे भागांची सार्वजनिक विक्री, तर याच्याशी संबंधित गट ब मध्ये उत्तर लिहायचे आहे कंसातील. तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे जनतेला भाग देणे. गट अ मध्ये पहा, ब या ठिकाणी रिकामी जागा आहे, तर त्याच्याशी संबंधित वाक्य विधान गट ब मध्ये आहे, ते म्हणजे प्राथमिक भाग विक्री. तर या ठिकाणी प्राथमिक भाग विक्री याच्याशी संबंधित कंसातील योग्य उत्तर येणार आहे प्रथम भाग विक्री. गट अ मध्ये क आहे, हक्क भाग, याच्याशी संबंधित गट ब मध्ये योग्य उत्तर येणार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग देणे. पुढे गट अ मध्ये ड या ठिकाणी रिकामी जागा आहे, तर याच्याशी संबंधित विधान पहा ESOS. तर या ESOS याच्याशी संबंधित पर्याय आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग देणे. तर शेवटचा ई पहा, कायद्यानुसार कृती, तर याच्याशी संबंधित गट ब मध्ये योग्य उत्तर येणार आहे भागांचे संक्रमण. तर अशा प्रकारे आपण ग या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील ह हा उपप्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर यामधील पहिला प्रश्न पाहू. यातील पहिला प्रश्न आहे पहा, भागांचे संक्रमण केव्हा केले जाते. तर याचे उत्तर पाहू, जेव्हा सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडते तेव्हा त्याच्या भागांचे संक्रमण केले जाते. पुढील दुसरा प्रश्न आहे, भाग हस्तांतरातील 2 पक्षांची नावे सांगा. याचे उत्तर आहे पहा, हस्तांतरक आणि हस्तांतरिती हे भाग हस्तांतरातील 2 पक्ष आहेत. तिसरा प्रश्न आहे, भागवाटपानंतर कंपनीने भाग प्रमाणपत्र किती कालावधीत दिले पाहिजे. याचे उत्तर आहे, भागवाटपानंतर कंपनीने भाग प्रमाणपत्र 2 महिन्यांच्या आत भागवाटपदारांना दिले पाहिजे. पुढील चौथा प्रश्न आहे, भागवाटपानंतर भागवाटप विवरणपत्र किती कालावधीत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. याचे उत्तर आहे, भागवाटपानंतर भागवाटप विवरणपत्र
30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. पुढील 5वा प्रश्न पहा. कंपनी भागांची जप्ती केव्हा करू शकते? याचे उत्तर आहे एखाद्या भागधारकाने विशिष्ट कालावधीत भागावरील मागणी हप्ता भरला नाही अथवा देण्यास असमर्थ असेल तेव्हा कंपनी भागांची जप्ती करू शकते. 6वा प्रश्न आहे भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? याचे उत्तर आहे भाग प्रमाणपत्र म्हणजे कंपनीच्या सभासदाकडे किती भाग आहेत याची माहिती देणारा, भागधारकाचा मालकी हक्क दर्शवणारा व कंपनीने आपल्या शिक्क्यानिशी दिलेला दस्तऐवज होय. पुढील 7वा प्रश्न आहे कंपनी कायद्यानुसार कंपनीने किमान किती अर्ज शुल्क गोळा केले पाहिजे? 17चे उत्तर पाहू. कंपनी कायद्यानुसार कंपनीने अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% गोळा केले पाहिजे. पुढील 8वा प्रश्न आहे सार्वजनिकरित्या भाग विक्री करण्या अगोदर माहितीपत्रकाची प्रत कोणाकडे दाखल करावी लागते? तर याचे उत्तर आहे सार्वजनिकरित्या भाग विक्री करण्या अगोदर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे माहितीपत्रकाची प्रत दाखल करावी लागते. पुढील 9वा प्रश्न पहा. खाजगीरित्या विक्री म्हणजे काय? याचे उत्तर आहे जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला म्हणजे संचालक मंडळाने निवड केलेल्या व्यक्ती, म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते अथवा विक्री करते तेव्हा त्यास खाजगीरित्या विक्री असे म्हणतात. पुढील 10वा प्रश्न आहे कंपनीकडून कोणाला स्वेट समहक्क भाग दिले जातात? याचे उत्तर पहा. कंपनीकडून तिच्या कर्मचारी व संचालक यांना स्वेट समहक्क भाग दिले जातात. 11वा प्रश्न आहे कंपनी बोनस भाग कोणाला देऊ शकते? याचे उत्तर आहे कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भाग देऊ शकते. 12वा प्रश्न पहा. IPO नंतरच्या विक्रीस काय म्हणतात? याचे उत्तर आहे IPO नंतरच्या विक्रीस नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजेच FPO म्हणतात. पुढील 13वा प्रश्न आहे बोली प्रक्रियेद्वारे भागाची किंमत निश्चित केली जाते त्या पद्धतीचे नाव सांगा. याचे उत्तर आहे बोली प्रक्रियेद्वारे भागाची किंमत निश्चित केली जाते त्या पद्धतीचे नाव बुक बिल्डिंग पद्धत आहे. 14वा प्रश्न पहा. सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय? याचे उत्तर पहा. सार्वजनिक भाग विक्री म्हणजे जनतेस माहितीपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री याद्वारे जनतेस आवाहन करून भागांची विक्री करणे होय. तर शेवटचा 15वा प्रश्न आहे कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये नमूद केलेल्या भांडवलास काय म्हणतात? याचे उत्तर पहा. कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये नमूद केलेल्या भांडवलास अधिकृत किंवा नाममात्र भांडवल असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. यातील 15 प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढील हा प्रश्न पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही वाक्य दिली जातील. त्या वाक्यांमध्ये काही शब्दांना अधोरेखित केलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे. तर यातील पहिले वाक्य पहा. विक्रीस काढलेले भांडवल हे जास्तीत जास्त भांडवल आहे की जे कंपनी भागांची विक्री करून उभारू शकते. तर या पहिल्या वाक्यामध्ये विक्रीस काढलेले भांडवल या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे अधिकृत भाग भांडवल हे जास्तीत जास्त भांडवल आहे की जे कंपनी भागांची विक्री करून उभारू शकते. या पहिल्या वाक्यामध्ये विक्रीस काढलेले भांडवल या जागी योग्य उत्तर येणार आहे अधिकृत भाग भांडवल. दुसरे वाक्य पहा. भाग विक्रीच्या निश्चित किंमत पद्धतीत बोली किंमत प्रक्रियेद्वारे भागांची किंमत निश्चित केली जाते. तर या दुसऱ्या वाक्यामध्ये भाग विक्रीच्या निश्चित किंमत पद्धतीत या वाक्याला या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बुक बिल्डिंग बोली किंमत प्रक्रियेद्वारे भागांची किंमत निश्चित केली जाते. भाग विक्रीच्या निश्चित किंमत पद्धतीत या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बुक बिल्डिंग. तिसरे वाक्य आहे FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. तर या वाक्यामध्ये FPO या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे IPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. चौथे वाक्य आहे फक्त पूर्ण रक्कम दिलेल्या भागांची जप्ती केली जाऊ शकते. या चौथ्या वाक्यामध्ये पूर्ण रक्कम दिलेल्या या शब्दाला अधोरेखित आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे फक्त अंशतः रक्कम दिलेल्या भागांची जप्ती केली जाऊ शकते. पाचवे वाक्य बोनस भाग हे विद्यमान कर्मचाऱ्यांना दिले जातात. पाचव्या वाक्यामध्ये कर्मचाऱ्यांना या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बोनस भाग हे विद्यमान समहक्क भागधारकांना दिले जातात. सहावे विधान पहा.
कंपनी भागधारकांबरोबर भाग विक्री हमी करार करते. या 6व्या विधानामध्ये भागधारकांबरोबर या शब्दाला अधोरेखित आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे कंपनी भाग विक्री हमीदाराबरोबर भाग विक्री हमी करार करते. पुढील 7वे विधान पहा. जेव्हा भाग अर्जदारांना भागांचे वाटप केले जात नाही तेव्हा त्यांना भाग वाटप पत्र पाठवले जाते. या 7व्या विधानामध्ये भाग वाटप पत्र या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा. जेव्हा भाग अर्जदारांना भागांचे वाटप केले जात नाही तेव्हा त्यांना दिलगिरी पत्र पाठविले जाते. 8वे विधान आहे. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत अर्ज केल्याच्या तारखेपासून 1 महिन्यात दिली जाते. 8व्या विधानामध्ये 1 महिन्यात या शब्दाला अधोरेखित आहे. या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत अर्ज केल्याच्या तारखेपासून 3 महिन्यात दिली पाहिजे. 9वे विधान आहे. भागावरील हप्त्याची रक्कम भागाच्या किमतीच्या 5% पेक्षा जास्त असता कामा नये. तर या 9व्या विधानामध्ये शेवटच्या 5% या शब्दाला अधोरेखित आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा. भागावरील हप्त्याची रक्कम भागाच्या किमतीच्या 25% पेक्षा जास्त असता कामा नये. तर अशा प्रकारे आपण या उपप्रश्नाचा अभ्यास केलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील शेवटचा हा उपप्रश्न आहे. योग्य क्रम लावा. या प्रश्नामध्ये आपल्याला काही घटना दिल्या जातात. त्या घटना आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. तर यामधील पहिला प्रश्न पाहू. यामध्ये आहे भागांची जप्ती, भागावरील हप्ते मागणी, तर शेवटचे घटना आहे भागांचे वाटप. तर आपल्याला इथे 3 घटना दिलेल्या आहेत. यांचा योग्य क्रम येणार आहे पहा. पहिला येणार आहे भागांचे वाटप, भागावरील हप्ते मागणी व शेवटी येणार आहे भागांची जप्ती. पुढील दुसऱ्या प्रश्नातील घटना आहेत आहे भाग प्रमाणपत्र, भाग वाटप पत्र व शेवटचा पर्याय आहे भाग मागणी अर्ज. तर त्याचे उत्तर पाहू. तर या 3 घटनांमध्ये 3 परिस्थितींमध्ये सर्वात आधी येणार आहे भाग मागणी अर्ज, दुसरे येणार आहे भाग वाटप पत्र व शेवटी येणार आहे भाग प्रमाणपत्र. सर्वात आधी भाग मागणी अर्ज केले जातात, त्यानंतर भाग वाटप होते, सर्वात शेवटी भाग प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे योग्य क्रम येणार आहे पुढील तिसरा क्रम दिलेला आहे पहा. इथे आहे भाग वाटप विवरणपत्र, आहे भाग मागणी अर्ज, तर शेवटचा पर्याय दिलेला आहे किमान अभिदान किंवा भांडवल रक्कम. तर या ठिकाणी आपल्याला याचा योग्य क्रम लावायचा आहे. याचे उत्तर पाहू. याचा योग्य क्रम येणार आहे पहा. येणार आहे भाग मागणी अर्ज, पुढे येणार आहे किमान अभिदान व सर्वात शेवटी येणार आहे भाग वाटप विवरणपत्र. यामुळे योग्य क्रम आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1चा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.